हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द डॉक्टर्स बायोलॉजी. आपण पाहत आहोत लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1. इयत्ता 10वीचा सायन्स पार्ट 2 मधील हा दुसरा टॉपिक आहे. आपला पहिला टॉपिक कंप्लीट झाला आहे. इथं आय बटनवरती क्लिक करा, तुम्हाला पहिला टॉपिक भेटेल. या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत सेल डिव्हिजन अँड एसेन्शियल लाईफ प्रोसेस. 10वीचा चॅप्टर 2 मधील हा टॉपिक आहे. यामध्ये आपण बघतोय की सेल डिव्हिजन, मायटोसिस आणि मिओसिस हे काय असतं आपण ह्या टॉपिकमध्ये किंवा ह्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. बघा, जे विद्यार्थी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. आपले व्हिडिओ कसे वाटते ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास नक्की लाईक करा व कमेंटमध्ये तुमच्या काय शंका असतील तर त्या विचारा. बघूया आपण आता सेल डिव्हिजन म्हणजे काय. बघा, तुम्हाला सेल डिव्हिजन माहीत असण्यापूर्वी सेल म्हणजे काय हे माहीत पाहिजे. सेल म्हणजे काय असते तर इट इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आणि सेल डिव्हिजन म्हणजे काय तर फॉर्मेशन ऑफ न्यू सेल्स, म्हणजे ज्या प्रकारे आपल्या बॉडीमध्ये नवीन सेल तयार होत असतात त्या प्रकाराला किंवा काय त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन हे कोणासाठी इम्पॉर्टंट आहे तर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमसाठी. हे एक अत्यंत इम्पॉर्टंट अशी प्रॉपर्टी आहे. इट इज द व्हेरी इम्पॉर्टंट ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम, त्याचबरोबर मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये. बघा, सेल डिव्हिजनमध्ये काय होत असतं, एक जी काही नॉर्मल सेल असते त्याचं काय होते तर डिव्हिजन होऊन त्याच्यापासून काय होते दोन नवीन सेल होते. म्हणजे काय होते तर सेलचा नंबर म्हणजे आपल्या बॉडीमध्ये सेलची संख्या ही काय होत असते इन्क्रीज होत असते. कशासाठी तर ग्रोथसाठी किंवा आपल्या बॉडीमध्ये किंवा ऑर्गॅनिझममध्ये ग्रो होण्यासाठी किंवा त्यांच्यामध्ये ग्रोथ होण्यासाठी हे काय असते तर इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे. म्हणजे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम कॅन ग्रो अप विथ द हेल्प ऑफ द सेल डिव्हिजन. त्याचबरोबर इमॅसिएटेड बॉडी सेल कॅन बी रिस्टोर. म्हणजे जर काही एखादी ऑर्गॅनिझममध्ये जखम झाली असेल, ऊण झाला असेल तर त्या तिथे झालेल्या सेलचा डॅमेज भरून काढण्यासाठीही सेल डिव्हिजन हे इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे. बघा, लक्षात आलं का. ऑर्गॅनिझमचं ग्रोथ होण्यासाठी बघा, लहान मूल जन्मलं तेव्हा किती छोटं असतं आणि ते कसं होतं हळूहळू त्याच्यामध्ये वाढ होत जाते आणि ते बाळ कसं होत असते तर मोठं होत असतं. हे कशामुळे होत असते तर त्यामध्ये जे काय सेलचा नंबर वाढत गेलाय ते कशामुळे वाढत गेलाय तर सेल डिव्हिजनमुळे. म्हणजे ऑर्गॅनिझमची ग्रोथ होण्यासाठी हे सेल डिव्हिजन एक इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे. म्हणजेच काय, सेल डिव्हिजन इज द फॉर्मेशन ऑफ न्यू सेल. नवीन सेल तयार होणार आहेत. सेल्फ डिव्हायडेशन करून सेल काय करते तर स्वतःचा नंबर इन्क्रीज करत असते, ऑर्गॅनिझमची ग्रोथ होत असते. त्याचबरोबर आपल्या बॉडीमध्ये जे काय ऊण होत असते म्हणजे डॅमेज्ड सेल रिकवर करण्यासाठी, रिस्टोर करण्यासाठी ह्या सेल डिव्हिजनचा उपयोग होतोय. आता कोणत्या प्रकारच्या सेल डिव्हिजन असतात तर मायटोसिस आणि मिओसिस ह्या दोन टाईपच्या सेल डिव्हिजन आपल्या बॉडीमध्ये होत असतात. मायटोसिस म्हणजे काय, इट इज ऑकर्स इन द सोमॅटिक सेल अँड स्टेम सेल ऑफ द बॉडी. सोमॅटिक सेल आणि स्टेम सेल म्हणजे काय तर आपल्या बॉडीवरती म्हणजे नॉर्मल बॉडीवरती ज्या काय सेल्स असतात अशा प्रकारच्या सेलला काय म्हणतो आपण सोमॅटिक सेल. त्या कशा असतात डिप्लॉइड सेल असतात. त्यांची ग्रोथ ही काय होत असते तर आपल्या बॉडीची ग्रोथ ही करून आणण्यासाठी यांची डिव्हिजन होत असते. आणि मिओसिस कुठं होत असते तर जर्म सेलमध्ये गॅमेट फॉर्मेशन वेळेस जी काय डिव्हिजन होत असते त्याला म्हणतो आपण मिओसिस. जर्म सेल ह्या कुठं असतात टेस्टीज किंवा ओव्हरीजमध्ये ह्या जर्म सेल असतात आणि त्या गॅमेट फॉर्मेशन वेळेस मदत करत असतील. बघूया आपण डिटेल्समध्ये सेल डिव्हिजन काय असतं आणि कशा प्रकारे ते होत असतं. बघा, आता आपल्याला सेल डिव्हिजनचा परफेक्ट अभ्यास करण्यासाठी तुम्हाला सेलचा स्टडी असणं गरजेचं आहे. सेलचं स्टडी म्हणजे काय, स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन. सेलमध्ये कशा प्रकारे ऑर्गनायझेशन केलं असतं, सेलचं ऑर्गनायझेशन किंवा स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन म्हणजे काय आहे ते बघूया आपण आता. बघा, सेलमध्ये काय असते तर न्यूक्लियस असतो. एक इम्पॉर्टंट असा एक पार्ट आहे की सेलचा न्यूक्लियस. आणि त्यामध्ये न्यूक्लियसमध्ये काय असते तर DNA असते. अशा प्रकारे काय असते तर DNA अशा थ्रेड लाईक स्ट्रक्चर आर प्रेझेंट इन द न्यूक्लियस आर कॉल्ड ॲज द DNA अँड अदर सेल ऑर्गनी आर ऑल्सो प्रेझेंट इन द सेल. म्हणजे सेल ऑर्गनी कोणत्या मायटोकॉन्ड्रिया असेल, मायक्रोट्युब्युल्स असतील, सेंट्रोमोर्स असतील, लायसोसोम असेल, हे काय तर सेल ऑर्गनेली असतील. हे आपण इयत्ता 8वीमध्ये शिकलो होतं. इट इज द सेल ऑर्गनेली. ठीक आहे. न्यूक्लियस हा आपल्याला सेल डिव्हिजनसाठी इम्पॉर्टंट हा एक पार्ट आहे किंवा एक सेल ऑर्गनेली आहे. ह्यामध्ये काय असते तर DNA असते. ठीक आहे. DNA कसे आहेत तर इट इज द थ्रेड लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट इन द न्यूक्लियस. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द जेनेटिक मटेरियल. DNA काय म्हणतो आपण जेनेटिक मटेरियल. आणि बघा, त्याचबरोबर काय होतंय तर सेल डिव्हिजन होत असताना आपल्याला माहित आहे की नॉर्मल डिप्लॉइड सेलचा नंबर काय आहे तर 2n आहे. सेल डिव्हिजन होत असताना काय होणार आहे, ह्या 2n पासून पहिला ते डबल होणार आहे. म्हणजे 2n पासून काय होते तर 4n अशा प्रकारचा त्यांचा नंबर होतोय. आणि 4n पासून परत ते काय होते तर 2n
आणि 2N अशा प्रकारच्या दोन तिथं सेल तयार होताना दिसत असेल. लक्षात आलं? हे लक्षात ठेवा. इन एनी टाईप ऑफ द सेल डिव्हिजन सेल डबल्स इट्स क्रोमोझोम नंबर प्रेझेंट इन द न्यूक्लियस. म्हणजे त्यांनी काय केलं तर त्यांचा क्रोमोझोम नंबर डबल केला. 2N पासून ते 4N झाले आणि 4N पासून परत काय होणार आहे तर दोन प्रकारच्या 2N सेल अशा तयार होणार आहे. ठीक आहे. क्रोमोझोम नंबर हा काय आहे तर आपल्या बॉडीचा क्रोमोझोमचा नंबर आहे. आपल्या बॉडीमध्ये किती क्रोमोझोम प्रेझेंट असतात याच्यावरून तो क्रोमोझोम नंबर काढला जातो. ह्युमन क्रोमोझोम नंबर आहे 46. ठीक आहे. याला म्हणतो आपण डिप्लॉइड. ठीक आहे. त्याचबरोबर बघा अ पेअर ऑफ इच क्रोमोझोम कंटेन प्रेझेंट इन द 2N. म्हणजे जे काय 2N यामध्ये काय असेल तर क्रोमोझोमच्या पेअर्स असतात. ठीक आहे. बघा पेअर्स म्हणजे कसं तर अशा प्रकारचे दोन क्रोमोझोम तिथं प्रेझेंट असतात. ह्याला काय म्हणतो आपण पेअर ऑफ क्रोमोझोम आणि ह्याला नंबर कुठला डिनोट करतोय आपण 2N. ठीक आहे. हे झालं 2N म्हणजेच कोण डिप्लॉइड. अजून बघा जेव्हा व्हेअर आहे सिंगल क्रोमोझोम म्हणजे सिंगल क्रोमोझोम जेव्हा प्रेझेंट असतो त्याला काय म्हणतो आपण N कंडिशन. ठीक आहे. ती झाली हेप्लॉइड कंडिशन. त्यावेळेस अशा प्रकारचा एकच क्रोमोझोम तिथं प्रेझेंट असतोय. लक्षात आलं? इट इज द बेसिक कन्सेप्ट ऑफ द सेल. सेलमध्ये आपण काय काय बघितलं त्याच्यामध्ये काय आहे तर एक प्रकारचा न्यूक्लियस आहे, सेल ऑर्गेनेले आहेत, न्यूक्लियसमध्ये DNA असतात. DNA ला आपण काय म्हणतो जेनेटिक मटेरियल आहे. DNA कसे थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे आणि त्याच्यापासून काय होणार आहे तर पुढं सेल डिव्हिजन वेळेस मदत होणार आहे. हे बेसिक स्ट्रक्चर आहे, सेलचं ऑर्गनायझेशन आहे. आपण आता बघूया डिटेल्समध्ये सेलचं कशा प्रकारे अभ्यास करतोय. बघा क्रोमोझोम पण लक्षात ठेवा. ह्या क्रोमोझोम काय तर ह्याला क्रोमोझोम आर्म म्हणतोय. हे आहे त्याचा सेंट्रोमियर आहे क्रोमोझोमचा आणि हे आहे त्याला काय म्हणतो आपण सिस्टर क्रोमॅटिन. ही एक क्रोमोझोमची आर्म, ही एक आर्म आणि ह्या दोघांना म्हणतो आपण सिस्टर क्रोमॅटिन. आपल्याला सेल डिव्हिजन वेळेस ह्या क्रोमोझोमचं डिटेलमध्ये उपयोग होणार आहे म्हणून मी सांगितलं हे सेंट्रोमियर क्रोमोझोम आर्म आणि हे आहेत त्या एकमेकांच्या सिस्टर क्रोमॅटिन. ओके. बघूया आपण आता सेल डिव्हिजन. आपल्याला बघायचं आहे मायटोसिस आणि मिओसिस. यामध्ये आपल्याला पहिली दिलेली आहे ती मायटोसिस. बघा मायटोसिस कुठं होते आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं. मायटोसिस ऑकर्स इन द स्टोमॅटिक सेल अँड स्टेम सेल. आपल्या बॉडीमध्ये असणाऱ्या सेल म्हणजे आपल्या नॉर्मल बॉडीमध्ये आपल्या आर्ममध्ये असेल किंवा आपल्या पूर्ण बॉडीमध्ये असणाऱ्या सेलला काय म्हणतो आपण सोमॅटिक सेल. इथं काय होणार आहे तर ती डिव्हिजन ऑकर होत असते आणि त्याच्यापासून आपल्या बॉडीची ग्रोथ होत असते. अशा प्रकारे काय होणार आहे तिथं मायटोसिस होणार आहे. बघा मायटोसिसची अजून काय प्रॉपर्टी आहे तर ते स्वतःसारख्या सेल तयार करत असतात. म्हणजे बघा मायटोसिसमध्ये काय बघतो आपण 2N जर सेल असेल म्हणजे डिप्लॉइड सेलपासून डिप्लॉइड सेल तिथं तयार होत असते. हे एक त्याची इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे. मायटोसिस कॅन प्रोड्यूस इट सेल्फ म्हणजे त्यांची काय करतात स्वतःसारख्याच सेल त्या तयार करत असतात विथ द हेल्प ऑफ द मायटोसिस सेल डिव्हिजन. ओके. बघा हे लक्षात ठेवा प्रॉपर्टी. मायटोसिसमध्ये काय होते 2N पासून 2N अशाच प्रकारच्या सेल होतात, सेल तयार होतात. मायटोसिस कंप्लीट थ्रू आउट द 2 मेन स्टेप. म्हणजे ह्याच्यामध्ये 2 स्टेप आहेत. एक आहे ती कॅरिओकायनोसिस, दुसरी सायटोकायनोसिस. ओके. कॅरिओकायनोसिस म्हणजे काय न्यूक्लियर डिव्हिजन म्हणजे न्यूक्लियसचं सेलमध्ये जो काय न्यूक्लियस आहे त्याच्या डिव्हिजनला काय म्हणतो आपण कॅरिओकायनोसिस. आणि दुसरं काय आहे तर सायटोकायनोसिस म्हणजेच काय सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन. जे काय सेलचं सायटोप्लाझम असते अशा प्रकारचं ह्या सायटोप्लाझमच्या डिव्हिजनला काय म्हणतो आपण सायटोकायनोसिस. लक्षात आलं का? बघा नंतर बघा कॅरिओकायनोसिस कंप्लीट इन द 4th स्टेज. म्हणजे कॅरिओकायनोसिसच्या 4 स्टेप आहेत. कोणत्या कोणत्या प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टिलोफेज. ओके. ह्या 4 स्टेप काय तर सेल डिव्हिजनच्या इम्पॉर्टंट अशा स्टेप आहेत. मायटोसिसमध्ये आणि मिओसिसमध्ये ह्या 4ही स्टेज सेम आहेत. बघा ह्या काय तर कॅरिओकायनोसिसच्या स्टेप आहेत. 4 स्टेपमध्ये किंवा 4 पद्धतीमध्ये काय होणार आहे तर न्यूक्लियसचं किंवा त्या न्यूक्लिअर मटेरियलचं डिवायडेशन होणार आहे. बघूया आपण आता स्टेप बाय स्टेप. पहिली दिली आपल्याला प्रोफेज. ठीक आहे. प्रोफेज बघा काय प्रोफेजमध्ये काय तर DNA कंडेन्सेशन वॉज स्टार्ट टू फ्रॉम द थिन थ्रेड लाईक क्रोमोझोम. म्हणजे बघा DNAचं कंडेन्सेशन होतंय. म्हणजे काय होतं आपण न्यूक्लियसमध्ये हा न्यूक्लियस आहे बघा आणि ह्यामध्ये काय येणार आहे तर अशा प्रकारचे काय असते DNA असते. आता ह्या DNAचं काय होतं कंडेन्सेशन होते. DNA कंडेन्सेशन म्हणजे काय तर जो काय असा विस्कटलेला जो काय DNA थ्रेड लाईक DNA तो काय होते स्टार्ट टू कंडेन्स म्हणजे काय होतं एका ठिकाणी गोळा व्हायला लागतोय. जसं दोऱ्याचा रीळ असतोय त्या प्रकारे काय होते तो DNA एका ठिकाणी गोळा होते. म्हणजे जो काय असा थ्रेड लाईक DNA होता तो काय झाला एका ठिकाणी गोळा झाला आणि तिथं काय तयार झाले क्रोमोझोम असे तयार होऊ लागलेत. ओके. बघा जो काय DNA होते ते काय झाले तर कंडेन्स झाले. कंडेन्स म्हणजे काय तर एका ठिकाणी गोळा होणे. म्हणजे तो धाग्याचा जसा रीळ आहे त्या पद्धतीनं काय झाले तर DNA सेल्फ त्यांनी कंडेन्सेशन करून घेतलं आणि ते काय झाले एका ठिकाणी गोळा झाले आणि तिथे एक प्रकारचा क्रोमोझोम हा तयार होतोय. ठीक आहे. बिकम
बिकम शॉर्ट अँड थिक दे स्टार्ट टू अपीअर अलॉंग विथ द पेअर्स ऑफ द सिस्टर क्रोमॅटिन. म्हणजे ते कसे शॉर्ट आहेत आणि ते कशा पद्धतीने सिस्टर क्रोमॅटिन म्हणजे अशा पेअर्समध्ये ते तयार झाले. आपण सुरुवातीला जो काय क्रोमोझोम पाहिला होता तशा प्रकारचे असे पेअर्समध्ये ते तयार झाले, सिस्टर क्रोमॅटिड सारखे तयार झालेत. म्हणजे बघा अशा प्रकारचे काय झाले तर तिथं क्रोमोझोम हे तयार होऊ लागलेत. ओके, हे कशापासून तयार झाले तर DNA पासून. म्हणजे जे काय DNA होते त्यांचं काय झाले तर कंडेन्सेशन झालं, त्यापासून क्रोमोझोम हे तिथं तयार झाले. सेंट्रिओल डुप्लिकेट्स अँड इच सेंट्रिओल मूव्ह टू द अपोजिट पोल. हे सेंट्रिओल आहेत, हे सेंट्रिओल काय होते ते तिथं डुप्लिकेट झाले, नवीन सेंट्रिओल तिथं तयार झाले आणि ते काय झाले तर सेलच्या पोलवरती अपोजिट पोलला ते जाऊ लागलेत किंवा तिथं काय व्हालेत ॲपियर होऊ लागलेत. ओके, मूव्स टू द पोल्स ऑफ द इच सेल. न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिअर स्टार्ट टू डिसअपियर. म्हणजे सेलचं न्यूक्लियसचं जे काय मेम्ब्रेन होतं, न्यूक्लियस भोवती जे काय मेम्ब्रेन होतं ते काय झालं डिसअपियर होऊ लागलं. ठीक आहे, इट इज द प्रोफेज. बघा प्रोफेजमधले इम्पॉर्टंट काय पहिली स्टेज कोणते, द DNA कंडेन्सेशन. DNA कंडेन्सेशन झालं म्हणजे काय तयार व्हावं लागले तिथं क्रोमोझोम तयार व्हावं लागलेत. बघा लक्षात ठेवा, पहिल्यांदा DNA हे आपल्याला ऑब्झर्व होत नसतात, ते जेव्हा कंडेन्सेशन होत असतं म्हणजे ते काय क्रोमोझोम तयार होत असतात त्यावेळेस आपल्याला ते DNA ऑब्झर्व करता येत असतात. ठीक आहे, बघा प्रोफेज झालेले आहे. त्या प्रोफेज नंतर कोणते आपल्याकडे स्टेज मेटाफेज. मेटाफेजमध्ये बघा काय न्यूक्लिअर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसअपियर. म्हणजे पूर्णपणे न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसअपियर झालं. कंडेन्सेशन वॉज कम्प्लिटेड. म्हणजे कंडेन्सेशन पण कम्प्लीट झाले आणि तिथं काय झाले तर अशा प्रकारचे क्रोमोझोम तयार झालेले आहे. सिस्टर क्रोमॅटिन सोबत ते काय झाले तर क्रोमोझोम इथं तयार झालेत. बघा इथं जी काय लाईन दिसते ती काय तर पूर्णपणे क्रोमोझोमची लाईट आहे. दे आर अरेंज्ड पॅरलल इन द इक्वेटरल प्लेन ऑफ द सेल. म्हणजे सेलच्या इक्वेटर प्लेनमध्ये म्हणजे सेंट्रल प्लेनमध्ये काय झाले तर ते अरेंज्ड झालेत. ओके, बघा हे अरेंज्ड झालेत आणि एक प्रकारचं प्रोटीन फायबर म्हणजे कोण म्हणतो आपण त्याला स्पिंडल फायबर. स्पिंडल फायबर तिथं तयार झालेत. ते कुठून तयार झालेत तर सेंट्रिओलपासून. ठीक आहे, बघा हे सेंट्रिओल आहेत. सेंट्रिओलपासून कुठं सेंट्रोमियरपर्यंत काय झाले तर स्पिंडल फायबर तयार झाले. आता स्पिंडल फायबर म्हणजे काय, इट इज अ स्पेशल टाईप ऑफ द प्रोटीन फायबर दॅट्स आर हेल्प फॉर द पुलिंग द क्रोमोझोम. बघा ते काय करतात बघू आपण. बघा हा झाला क्रोमोझोम. ठीक आहे, अशा प्रकारचे इथं क्रोमोझोमच्या पेअर्स आहेत. ठीक आहे, पूर्ण सेंट्रल प्लेनमध्ये इथं असतात ते आपण बघितलं होतं की सेंट्रोमियर. आणि ह्या साईडला म्हणजे हे काय आहे तर सेंट्रिओल्स. म्हणजे बघा सेंट्रिओल काय करत असतात तर त्या क्रोमोझोमला पकडून ह्या साईडला अपोजिट पोलला ते ओढत असते, जेणेकरून काय होणार आहे तर तिथं सेपरेशन तिथं होणार आहे. लक्षात आलं, हे झाले. बघा लक्षात ठेवा, हे आहेत ते सेंट्रोमियर. सेंट्रोमियर कुठं असतात क्रोमोझोममध्ये. आणि सेंट्रिओल्स, हे सेंट्रिओल्स आहेत, हे काय करते स्पिंडल फायबर फॉर्म करतात आणि त्या क्रोमोझोमला पुल करत असतात इकडं असं ते अपोजिट डायरेक्शनमध्ये ओढत असते, जेणेकरून तिथं काय होणार आहे तर त्या क्रोमोझोमचं सेपरेशन होणार आहे. ओके, सेंट्रोमियर ऑफ इच क्रोमोझोम ॲट द बोथ सेंट्रिओल. ओके, इथं काय झाले तर सेंट्रिओल स्पिंडल फायबर तयार झालेत. बघा मेटाफेज. मेटाफेजमध्ये इम्पॉर्टंट स्टेज काय आहे तर फॉर्मेशन ऑफ द स्पिंडल फायबर. स्पिंडल फायबर काय तर इट इज द स्पेशल टाईप ऑफ द प्रोटीन दॅट हेल्प्स इन द सेपरेशन ऑफ द क्रोमोझोम. मेटाफेज. ठीक आहे, नेक्स्ट बघू आपल्याकडे कोणते फेज आहे ॲनाफेज. बघा ॲनाफेजमध्ये काय झालंय तर सेंट्रिओल्स म्हणजे जे काय सेंट्रिओल्स तयार झाले ते त्यांनी काय केलं स्पिंडल फायबर तयार केले आणि त्यांना ओढलं. म्हणजे सेंट्रोमियर स्प्लिट्स. म्हणजे सेंट्रोमियर काय झाले स्प्लिट झाले. सिस्टर क्रोमॅटिन ऑफ इच क्रोमोझोम सेपरेट अँड दे आर पुल्ड इन द अपोजिट डायरेक्शन विथ द हेल्प ऑफ द स्पिंडल फायबर. म्हणजे जे काय स्पिंडल फायबर तयार झाले होते त्यांनी काय केलं तर त्या क्रोमोझोमला अपोजिट पोलला ओढून घेतलं किंवा त्याला काय म्हणतो आपण पुल करून घेतलं. ओके, अशा प्रकारचे जे काय क्रोमोझोम होते ते काय झाले सेपरेट झाले. ठीक आहे, सेपरेटेड सिस्टर क्रोमॅटिन कॉल्ड ॲज द डॉटर क्रोमोझोम. आणि ह्याला काय म्हणतो आपण डॉटर क्रोमोझोम. म्हणजे बघा जे काय अशा प्रकारचे क्रोमोझोम होते ते काय झाले सेपरेट झाले. सेपरेट झाल्यानंतर जे काय सेपरेटेड क्रोमोझोमला काय म्हणणार आहे आपण डॉटर क्रोमोझोम. क्रोमोझोम बिंग पुल लाईक बंच ऑफ बनानासारखं त्यांचं स्ट्रक्चर दिसणार आहे पुलिंग वेळेस किंवा ते सेपरेशन होत असताना. इन दिस वे इच सेट ऑफ द क्रोमोझोम रिच टू द ॲट द अपोजिट पोल ऑफ द सेल. म्हणजे काय झालं आता पूर्ण ते जे क्रोमोझोम काय तर ते अपोजिट पोलला रिच होणार आहेत कुठं ॲनाफेजमध्ये. ठीक आहे, बघा म्हणजे काय झालं तर इथं क्रोमोझोमचं सेपरेशन झालेलं आहे. म्हणजेच काय झालं तिथं जेनेटिक मटेरियलचं सेपरेशन इथं कंप्लीट होताना आपल्याला दिसत आहे. बघा लास्ट स्टेज कोणते ह्याच्यामध्ये टिलोफेज. तर क्रोमोझोम आर नाव स्टार्ट टू डिकंडेन्स. म्हणजे जेवढं काय क्रोमोझोमचं सेपरेशन झालं होतं म्हणजे
दोन ग्रुपमध्ये त्यांचं सेपरेशन झालं ह्या सेलमध्ये. इकडं काय झालं, इकडं काही क्रोमोझोम आले आणि इकडं काही क्रोमोझोम गेलेले आहेत. अशा प्रकारे त्यांचं सेपरेशन झालं. आता सेपरेशन झाल्यानंतर काय होणार आहे, डिकंडेन्सेशन होणार आहे. म्हणजे त्या काय होणार आहे, जसं कंडेन्सेशनमध्ये DNA पासून क्रोमोझोम तयार झाले होते, तसं इथं क्रोमोझोम पासून परत एकदा काय होणार आहे, तर DNA तयार होणार आहे. ओके, लक्षात आलं. दोन प्रकारे काय झालं तर इथं डिकंडेन्सेशन होणार आहे. इकडं एक वेगळ्या प्रकारचं डिकंडेन्सेशन होणार आहे आणि इकडे डिकंडेन्सेशन होऊन त्या क्रोमोझोम पासून परत DNA इथं तयार होणार आहेत. इनव्हिजिबल DNA होणार आहे. परत टेलोफेजमध्ये काय नेक्स्ट स्टेप, द न्यूक्लिअर मेम्ब्रेन अँड न्यूक्लियस इज फॉर्मेड. म्हणजे तिथं काय झालं, न्यूक्लिअर मेम्ब्रेन हे तयार झालेलं आहे. जस्ट 2 डॉटर न्यूक्लिया आर फॉर्मड. म्हणजे बघा इथं दोन डिफरंट क्रोमोझोम किंवा सॉरी DNA असणाऱ्या दोन न्यूक्लियस इथं तयार झालेले आपल्याला दिसणार आहे. स्पिंडल फायबर्स आर कम्प्लिटली डिसॅपियर. स्पिंडल फायबर डिसॅपियर झाले आणि इन दिस वे द कॅरिओकायनॉसिस इज कम्प्लीट. म्हणजे बघा लक्षात आलं, कॅरिओकायनॉसिस इथं कम्प्लीट झाली. कॅरिओकायनॉसिसमध्ये आपण काय बघितलं होतं, सेपरेशन ऑफ न्यूक्लिअर मेम्ब्रेन, सॉरी न्यूक्लिअर जेनेटिक मटेरियल, म्हणजे न्यूक्लियसचं इथं सेपरेशन झालेलं आहे. आता इथून पुढं काय होणार आहे, तर सायटोकायनॉसिसला स्टार्ट होणार आहे. सायटोकायनॉसिस म्हणजे काय, तर डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम. आता हे कशा पद्धतीने होते सायटोकायनॉसिस, बघूया. सायटोकायनॉसिस कशा प्रकारे झाले, तर सायटोकायनॉसिस डिवाइड बाय सायटोकायनॉसिस सायटोप्लाझम. म्हणजे सायटोप्लाझमचं तिथं डिव्हिजन हे स्टार्ट होणार आहे बाय फॉर्मिंग अ नॉच. इथे एक प्रकारची नॉच तयार होते त्या सेलच्या सायटोप्लाझमवरती आणि ती नॉच ग्रॅज्युअली इन्क्रीज होते. इट नॉच बिकम डीप ग्रॅज्युअली अँड दिस फ्रॉम द 2 डिफरंट सेल. म्हणजे बघा लक्षात आलं का, काय होणार आहे, तिथं एक नॉच तयार होणार आहे आणि ती नॉच हळूहळू असे डीपमध्ये होत त्या प्रकारे त्या सेलचं सेपरेशन होणार आहे. अशा प्रकारे 2 सेल तिथं तयार होणार आहेत. बघा तसंच प्लॅन्टमध्ये काय होत असेल, तर अशा प्रकारची नॉच तयार न होता सेपरेट काय होते, तर तिथं वॉल तयार होते. 2 सेलच्या मध्ये इथं वॉल तयार होणार आहे. म्हणजे प्लॅन्टमध्ये सेल वॉल प्रेझेंट असेल, त्या सेल वॉल तिथं तयार होऊन त्यांच्यामध्ये सायटोकायनॉसिस कंप्लीट होत असते. बघा, मायटॉसिस इज एसेन्शियल फॉर मायटॉसिस इज ग्रोथ बॉडी ग्रोथ, म्हणजे ॲनिमलच्या बॉडीची ग्रोथ होण्यासाठी, रिस्टोरेशन ऑफ द इमेशिएटेड सेल, वूंड हिलिंग, फॉर्मेशन ऑफ ब्लड सेल इत्यादी स्टेपसाठी मायटॉसिस ही इम्पॉर्टंट आहे. ओके, लक्षात आलं का. बघा मायटॉसिसमध्ये आपण 4 स्टेज पाहिल्या. एक होती प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टिलोफेज. ह्या 4 स्टेजमध्ये काय झाले, तर मायटॉसिस ही कंप्लीट झाले. सगळ्यात इम्पॉर्टंट स्टेज कोणती होती, कॅरिओकायनॉसिस आणि सायटोकायनॉसिस. या 2 स्टेजद्वारे काय झालं, तर मायटॉसिस ही कंप्लीट झाली होती. नेक्स्ट टाईप आहे सेल डिव्हिजनचा, मिओसिस. ठीक आहे, मिओसिस म्हणजे काय बघा, लक्षात ठेवा. मिओसिस हे काय, तर रिडक्शनल डिव्हिजन म्हणलं जातं. त्याला रिडक्शनल डिव्हिजन का म्हणतो आपण, बघा नॉर्मल जी काही डिप्लॉइड सेल होती, त्या डिप्लॉइड सेलपासून इथं काय होणार आहे, हेप्लॉइड सेल तिथं तयार होत असतात. म्हणून याला काय म्हणतो आपण, रिडक्शनल डिव्हिजन. ठीक आहे, रिडक्शनल डिव्हिजन म्हणजे काय, इट कॅन रिड्यूस द क्रोमोझोम नंबर. म्हणजे क्रोमोझोमचा नंबर तिथं काय होतोय, रिड्यूस होतोय. म्हणजे 46 क्रोमोझोमपासून 23 अशा 2 हेप्लॉइड सेल तिथं तयार होत असतात. मायटॉसिसमध्ये काय पाहिलं आपण, सेम सेल तिथं तयार होत होत्या. मायटॉसिसमध्ये सेम सेल तयार होणार आहेत, पण मिओसिसमध्ये तिथं डिफरंट, म्हणजे काय होणार आहे, तर रिडक्शन होणार आहे क्रोमोझोमचं आणि अशा प्रकारच्या हेप्लॉइड सेल तिथं तयार होणार आहेत. बघा, इन मिओसिस देअर इज द फॉर्मेशन ऑफ हेप्लॉइड सेल आर टेक्स प्लेस. बघा, मिओसिस कंप्लीट थ्रू आउट द 2 स्टेजेस, दॅट इज मिओसिस फर्स्ट अँड मिओसिस सेकंड. मिओसिस 2 स्टेजमध्ये होते, मिओसिस फर्स्ट आणि मिओसिस सेकंडमध्ये. बघा, इन मिओसिस फर्स्ट रिकंबायनेशन ऑकर बिटवीन द होमोलोगस क्रोमोझोम and after homologous chromosome divide into the 2 groups and thus 2 haploid cell are formed. म्हणजे बघा ह्यांच्यामध्ये काय होते, रिकंबायनेशन म्हणजे त्याला काय म्हणू शकतो आपण, क्रॉसिंग ओव्हर. म्हणजे रिकंबायनेशन म्हणजे काय होणार आहे, तर 2 जे काय होमोलोगस क्रोमोझोम असणार आहेत, ह्यांच्यामधले जे काय सिमिलर क्रोमोझोम आहेत त्यांच्यामध्ये काय होते, जेनेटिक एक्सचेंज होते, ह्यांच्यामध्ये मिक्सअप होते. अशा प्रकारे रिकंबायनेशन होते. म्हणजे जीनचं त्यांच्यामध्ये मिक्सिंग होणार आहे आणि त्यांच्यापासून परत त्यांचं सेपरेशन होणार आहे आणि ह्यांचं सेपरेशन होऊन 2 प्रकारच्या हेप्लॉइड सेल तिथं तयार झालेत. बघा, ह्यांच्या क्रोमोझोमच्या कलरवरून तुमच्या लक्षात येईल. इथं काय, तर ही जी काय नॉर्मल 2N असणारी किंवा डिप्लॉइड सेल दाखवली आहे, त्यामध्ये काय बघा, क्रोमोझोम नंबर ब्ल्यू रेड दिसते. इथं त्यांच्यामध्ये रिकंबायनेशन झालं, म्हणजे रिकंबायनेशन होऊन इथं काय झाले, तर हेप्लॉइड सेल तिथं तयार झालेल्या आपल्याला दिसतील. बघा, आता ह्यांच्यामध्ये पण स्टेज कोणत्या, तेच आहेत आपण जे काय आता पाहिल्या, प्रोफेज, मेटाफेज. त्या स्टेजमध्येच काय होते, तर ह्यांच्यामध्ये डिव्हायडेशन होते. पण हे कसे होते, 2
स्टेपमध्ये होते. तो 2 स्टेजेसमध्ये त्यांच्यामध्ये डिवायडेशन होते. बघा मेयोसिस फर्स्टमध्ये काय पाहिलं आपण, रिकंबायनेशन झालं त्या होमोलॉगस क्रोमोझोममध्ये आणि रिकंबायनेशन झाल्यानंतर त्यांच्यामध्ये परत डिवायडेशन झालं आणि त्यांच्यापासून 2 तिथं सेल तयार झाल्या. 2 सेल कशा आहेत, त्या हेप्लॉइड सेल तयार झालेत. म्हणजे 2n पासून काय झालं, 2 प्रकारच्या n अशा प्रकारच्या सेल तयार झाल्या. इन मिओसिस सेकंड म्हणजे आता मिओसिस सेकंडमध्ये काय होतंय बघा, इट इज द जस्ट लाईक अ मायटॉसिस. मायटॉसिस सारखीच तिथं सेल डिव्हिजन सांगितली होती. आता का बरं सांगितले मायटॉसिस सारखी, बघूया आपण आता ते. बघा द 2 हेप्लॉइड सेल म्हणजे 2 हेप्लॉइड सेल तिथे तयार झाले आर फॉर्मेड इन मिओसिस अंडरगो डिव्हिजन बाय सेपरेशन ऑफ रिकंबायनेड सिस्टर क्रोमॅटिन. यामध्ये जे काय हेप्लॉइड सेल तयार झाल्या होत्या त्यांचंच तिथं सेपरेशन होणार आहे. म्हणजे एन सेलपासून काय होणार आहे, तर 2 प्रकारच्या तिथं सेल तयार होणार आहेत. म्हणून त्याला काय म्हणतो आपण, इट इज द सेम लाईक मायटोसिस. म्हणजे एका सेलपासून 2 सेल तयार होणे. इथं काय होतंय, तर त्या मिओसिस सेकंडमध्ये ही स्टेज होणार आहे. म्हणजे जे काय सिस्टर क्रोमॅटिन इथं तयार झाले होते, जे काय होमोलोगस क्रोमोझोम तिथं तयार झाले होते, त्यांचं तिथं काय होतंय, सेपरेशन होते आणि त्यापासून काय होणार आहे, तर तिथं 2 एन प्रकारच्या सेल तयार होणार आहेत, 2 हेप्लॉइड सेल होणार आहेत. म्हणजे 2 सेल असणार आहे तिथं. म्हणजे मिओसिस फर्स्टमध्ये ज्या काय 2 सेल तयार होत्या त्या 2 सेलपासून म्हणजे टोटल किती होणार आहेत, 4 सेल तिथं तयार होणार आहेत. मिओसिस सेकंडमध्ये 4 हेप्लॉइड सेल्स आर फॉर्मेड. म्हणजे 4 हेप्लॉइड सेल तिथं तयार झाल्या. कशामुळं, तर मिओसिस इट इज द मिओसिस 2 इट इज जस्ट लाईक अ मायटॉसिस. मिओसिस 2 कसे पूर्णपणे मायटॉसिस सारखीच आहे. त्याच्यामध्ये पण त्याच स्टेजेस आहेत, प्रोफेज सेकंड, मेटाफेज सेकंड, ॲनाफेज सेकंड आणि टिलोफेज सेकंड. अशा प्रकारे काय होणार आहे, तर मिओसिस 2 कंप्लीट होऊन त्याच्यापासून 4 हेप्लॉइड सेल तयार होणार. देअर इज द 4 हेप्लॉइड डॉटर सेल्स आर फॉर्मेड. आणि त्या हेप्लॉइड सेलला काय म्हणू शकतो आपण, गॅमेट्स, बिकॉज इट इज युजफुल इन द गॅमेट फॉर्मेशन. लक्षात आलं का बघा. मिओसिस परत एकदा रिकॅप टाका. मिओसिस फर्स्टमध्ये काय होतंय, तर रिकंबायनेशन झालं, जे काय क्रोमोझोम होते त्यांच्यामध्ये मिक्सअप झालं आणि त्यांच्यापासून 2 हेप्लॉइड सेल तयार झाल्या. इट इज द मिओसिस फर्स्ट. आणि मिओसिस सेकंड इट इज द जस्ट लाईक अ मायटॉसिस. ज्या 2 हेप्लॉइड सेल तयार झाल्या होत्या त्यांचं परत काय होणार आहे, डिवायडेशन होणार आहे आणि त्यांच्यापासून इच सेलपासून 2 सेल म्हणजेच काय होणार आहे, टोटल 4 डॉटर सेल तिथं तयार होणार आहे. ठीक आहे, 4 डॉटर सेल तयार झाल्या मिओसिस सेकंडमध्ये. म्हणजे मिओसिसमधून काय झालं, तर 2n पासून एन नंबर असणाऱ्या 4 तिथं सेल तयार झालेल्या आपल्याला दिसणार आहेत. इट इज द मिओसिस. आता मिओसिस कुठं होते बघायचं आपल्याला. मिओसिस ऑकर्स इन गॅमेट प्रोडक्शन अँड स्पोर फॉर्मेशन. गॅमेट फॉर्मेशनमध्ये आणि स्पोर फॉर्मेशनमध्ये मिओसिस होणार आहे. गॅमेट फॉर्मेशन म्हणजे जसं स्पर्म, एग अशा प्रकारचे गॅमेट्स असतात, त्यामध्ये गॅमेट तयार होण्यासाठी ही मिओसिस होत असते. हेप्लॉइड सेल तिथं तयार होत असतात. फ्रॉम डिप्लॉइड टू हेप्लॉइड सेल म्हणजे 4 हेप्लॉइड सेल तिथं तयार होत असतात एका डिप्लॉइड सेलपासून. ठीक आहे, क्रॉसिंग ओव्हर ऑकर्स बिटवीन द होमोलोगस क्रोमोझोम. म्हणजे क्रॉसिंग ओव्हर म्हणजे लक्षात ठेवा, जे काय 2 सिमिलर क्रोमोझोम असतात, होमोलोगस क्रोमोझोम असतात, त्यांच्यामध्ये जेनेटिक एक्सचेंज होणार आहे. ह्यांच्यामध्ये जीनचं किंवा त्या DNAचं एक्सचेंज होणार आहे, मिक्सअप होणार आहे. याला म्हणतो आपण क्रॉसिंग ओव्हर. ठीक आहे, क्रोमोझोम अँड देअर बाय जेनेटिक रिकंबायनेशन ऑकर होणार आहे. म्हणजे तिथं नवीन स्पेसिस तयार होण्याची शक्यता तिथं असते. सो डॉटर सेल्स आर जेनेटिकली डिफरंट फ्रॉम द पेरेंट. म्हणजे यांच्यापासून ज्या काय पेरेंटपासून जी काय सेल तयार झाली होती, म्हणजे जी काय नॉर्मल पेरेंट सेल आहे त्याच्यापासून तयार होणाऱ्या ज्या काय 4 सेल होत्या, आपण ज्या काय पाहिल्या होत्या, 4 गॅमेट सेल होत्या किंवा 4 हेप्लॉइड सेल होत्या, त्या कशा असू शकतात, डिफरंट असू शकतात. ओके, लक्षात येते. ह्या सेलपासून ह्या प्रत्येक सेल कशा असणार आहेत, डिफरंट असणार आहे. का, तर तिथं रिकंबायनेशन हे झालेलं असतं. रिकंबायनेशन म्हणजे काय, तर त्यांच्यामध्ये मिक्सिंग होऊन किंवा क्रॉसिंग ओव्हर होऊन काय होणार आहे, तर तिथं डिफरंट सेल तिथं तयार झालेले आहेत. म्हणजे 4ही सेल जेनेटिकली पेरेंटपासून डिफरंट असतात. इट इज द मिओसिस. ओके, लक्षात आलं. मिओसिस हे आपण कंप्लीट पाहिलेले आहे. मिओसिस आणि मायटॉसिस दोन्ही सेल डिव्हिजन आपण पाहिले आहेत. इथं आपला दुसरा टॉपिक कंप्लीट झाला आहे. नेक्स्ट लेक्चरपासून आपण काय करणार आहे, तर नवीन टॉपिक म्हणजे लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2 हा टॉपिक सुरू करणार आहोत. अत्यंत असा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. यामध्ये आपल्याला रिप्रोडक्शनचा अभ्यास करायचा आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शन काय असतं, मॉडर्न टेक्नॉलॉजी काय आहेत, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आणि पॉप्युलेशन एक्सप्लोशन हे काय आहे, हे आपण पूर्ण ह्या नेक्स्ट टॉपिकमध्ये बघणार आहोत. बघा, व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये सांगा. चॅनल सबस्क्राईब करा, आवडल्यास नक्की लाईक करा व व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे, थँक्यू.